गावाला मे महिन्यामध्ये येतात आणि मे महिन्यामध्ये आल्यानंतर उरमोडी प्रीमियर लीग आणि गावच्या काही स्पर्धा ते नेहमीच खेळत असतात आणि याही स्पर्धेला ते आवर्जून उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं ना तर रोहोट हाही संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी होत आहे आणि रोहोट संघाचा सामना जर तुम्ही पाहिला ना तर अगदी शेवटी आहे, परंतु पहा तिसरा सामना सुरू आहे आणि त्यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. चला मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू करा आणि करंजे ब विरुद्ध गजवडी असा हा सामना. हा पहिलाच बॉल होता आणि या बॉलच्या पाठीमागे आली एक सिंगल धाव. त्याचबरोबर राजेश मनवे फौजी यांचे आगमन होत आहे, त्यांचे आपण स्वागत करूया करंजे गावच्या या स्पर्धेमध्ये. बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिली ना तर एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला पवन, तर षटक क्रमांक 1 आहे सलमान. या बैला पहा या बॉलची दहाकता टप्पा पडल्यानंतर एक चांगला बॉल टाकलाय सलमान पटेल आणि उरमोडी प्रीमियर लीग मध्ये तब्बल 7 गडी गारद करणारा एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून ज्याचा गुणगौरव करण्यात आला तो सलमान पटेल. यावेळेला पहा निश्चित प्रभावित करणारा बॉल आहे. भन्नाट वेग या खेळाडूच्या गाठीशी आहे आणि या खेळाडूचा वेग आता फलंदाजाला प्रभावित करतोय. आलाय तो डॉट. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण पाहिलं की पवन आहे, एका बाजूला गणेश आहेत. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचतील का तर नाहीये आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एका सिंगल धाव येईल. त्याचबरोबर राजेश फौजी यांचे आगमन होत आहे, त्यांचे आपण स्वागत करूया या करंजे गावच्या स्पर्धेमध्ये. तब्बल 4 बॉलचा खेळ संपलेला आहे आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अवघ्या 2 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईड आहे. दिशा खरा पंचांनी असं कळवलंय, पण दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि योग्य दिशेने बॉल टाकावे लागतील. एका बाजूला करंजे ब संघ बॅटिंग करतोय, एका बाजूला गजवडी संघ गोलंदाजी करतोय. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईड. पण सुरुवातीला जे सलमान पटेलने बॉल टाकले होते ना ते अप्रतिम होते, परंतु त्यानंतर पहा दिशेवरचं नियंत्रण त्यांच्या निसटलेलं आहे. सुरुवातीचे 4 बॉल अगदी योग्य होते, परंतु त्यानंतरचे पहा बॉल आले 2 नकारात्मक. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 4 धावा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद करंजे ब. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल पुन्हा वाईड आहे. आज मात्र 3 बॉलच्या पाठीमागे काही ना काहीतरी बिनसलेला आहे. गोलंदाज सलमान पटेल यांचा एका बाजूला पवन बॅटिंग करतायत 3 बॉल 1, एका बाजूला गणेश 1 बॉल 1 असं विश्लेषण आपण या सामन्याचं करत आहोत. सलमान पटेल यांचा पुढचा बॉल पवन यांच्यासाठी. यावेळेला पहा आता ही दहाकता चांगली आणि पंचांनी दाद उचलून धरली आहे. बॅटची कडा, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 करंजे ब या टीमला. पवन माघारी. या डीजे अनय नितीन मनवे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एक विशेष पुरस्कार आलेला आहे. कुणी 3 षटकार मारा किंवा 3 विकेट घ्या, 501 रुपयाचा पुरस्कार आहे. क्या बात आहे. कौतुकाची थाप ठेवलेली आहे. मग कोणताही संघ असो, तुम्ही ही जर कामगिरी केलीत ना तर तुम्हाला निश्चित त्यांच्या माध्यमातून 501 रुपयाचा पुरस्कार आहे. पहा खेळाचं कौतुक करणारी मंडळी समाजामध्ये असायला हवी आणि नेहमी आपण उल्लेख करतो ना की कौतुक होणं फार महत्वाचं आहे आणि ती कौतुकाची थाप आता ठेवायला सुरुवात केली आहे. यावेळेला भिरकावून दिलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. लोण्याचा गोळा अगदी अलगद पकडलाय. विकेटचं होतंय ते पतन. धक्का क्रमांक 2 लागोपाठचा टीम करंजे बला. पा यावेळेला बॉल भिरकवण्याचा प्रयत्न होता, लांबी कमी पडली, फटक्यामध्ये नव्हती पूर्णता आणि एक चांगला झेल तिकडे पकडला. विकेटचं झालं पतन आणि तब्बल
2 गडी गमावलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. सलमान पटेलांना जो सूर गवसला नव्हता ना, तो सूर अखेर गवसला. दिशेवरचं नियंत्रण निसटलं होतं, ते दिशेवरती नियंत्रण अगदी योग्य रीतीने आणलं आणि 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. पहिलं षटक संपलंय, धावसंख्या आहे 5, 2 गडी बाद. चला घाई करा, षटक क्रमांक 2 ला आपण सुरुवात करा. आणि ओव्हर नंबर 2 साठी आता टीम गजवडी या टीम कडून दत्ता यांनी जो झेल पकडलाय ना, त्या झेलसाठी पुरस्कार आलेला आहे कुणाकडून? बबलू शिंदे यांच्या वतीने 101 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. आता युनिस काजी या परिसरातील नामवंत खेळाडू आहेत, जिल्ह्यातही यांच्या नावाचा डंका आहे, परंतु आज गावासाठी खेळायचं आहे. युनिस काजी तयार. यावेळेला वेगाने बॉल टाकलाय, ओव्हर द बॉलर हेड समोरच्या बाजूला. खेळाडू 2 येतील. एकच सिंगल धाब या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एका बाजूला कौतुक करावं लागेल बॅटिंग करत असताना. रोहिदास एका बाजूला बॅटिंग करत आहेत बॅट्समन गणेश. स्ट्रायकर एंडला रोहिदास. यावेळेला पायांना भेदणारा बॉल, पंचांकडे दात मागितले परंतु पंचांनी दात फेटाळली आहे. हा बॉल चांगला आहे. या बॉलची धाक त्या युनिस काजी यांच्या चांगली होती. कोणती मुभा नव्हती फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची, फक्त सन्मान द्यायला भाग पडलं. परंतु जोपर्यंत बॅट आली ना तोपर्यंत बॉलने पायांचा वेध घेतला आणि आली ती सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे. आता बॅट्समन गणेश तयार. गणेश रोहिदास ही जोडी, तर युनिस काजी यांचा पुढचा बॉल. यावेळेला वेग भन्नाट आहे आणि हाच वेग आता पुन्हा एकदा प्रभावित करतोय बॅट्समन गणेश यांना. गणेश बॅटिंग करताना थोडासा संयम त्यांनी स्वतःवरती ठेवलेला आहे, परंतु षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे धावा यायला हव्या होत्या त्या प्रकारे धावा येऊ शकल्या नव्हत्या. त्याचमुळे की काय इथून पुढे धावांची गती आता थोडीशी वाढवावी लागेल. युनिस काजी पुन्हा तयार. राऊंड द विकेट. यावेळेला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले आणि होईल ते विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 लागलाय टीम करंजे ब या टीमला. या डीजे थँक्यू. त्याचबरोबर एक विशेष पुरस्कार आहे. खऱ्या अर्थानं आपण अनेक स्पर्धा बघतो परंतु प्रेक्षकांसाठी पर्वणी नसते, परंतु आज तेजस निपाने यांच्यासाठी पर्वणी आहे. शशिकांत शिंदे यांच्या वतीने जर आपण बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडला ना तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. यावेळेला हा बॉल आलाय तो डॉट. टप्पा पडल्यानंतर हा बॉल इष्टांच्या वरतून पाठीमागे गेलाय. येतोय तो डॉट. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत सूरज मुसळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये करंज टीम साठी चांगली कामगिरी करावी लागेल. बॉल अंगाला भेटतोय. युनुस काजी यांच्यावरती आता आक्रमण केलं नाहीये. या अगोदर बॅट्समन आक्रमण करायला गेले होते आणि त्यांचं आक्रमण फसलं होतं. त्यामुळे या षटकामध्ये युनिस काजी यांचे आक्रमण थांबवलेलं आहे, संयम ठेवलेला आहे आणि धावसंख्या 2 षटका अखेरीस जाऊन पोहोचलेली आहे. करंजे ब ची प्रथम बॅटिंग करताना फक्त धावफलकावरती आहेत 8 धावा आणि गडी गमावलेले आहेत तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये करंजे ब ने फक्त 8च धावा बनवलेल्या आहेत. चला करा घाई दोन्ही संघांना ही विनंती. आता ओव्हर नंबर 3 कडे वळूया आणि या षटकासाठी आता बॉलर योगेश यांना या षटकासाठी आणलेला आहे. षटक क्रमांक 3 ला झाले सुरुवात. राऊंड द विकेट. यावेळेला पहिलाच बॉल स्विंग करून दिलाय. मोहर लागेल ती 2 धाब्यांची. फटका चांगला होता. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट म्हणायला काय हरकत नाही. हा 2 धाब्यांचा फटका आलाय. यावेळेला हा
बॉल सोडून दिलाय, पंचांनी खेळवलंय की हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल आणि धावसंख्या पुढे जाईल. टीम करंजे ब या टीमसाठी धावा कशाही येऊत, परंतु त्या यायला हव्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि रोहित असा चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला फुलटॉस बॉल सी कॉर्नरला, क्षेत्ररक्षक झडप घालतात वेगाने. संघासाठी काही धावा वाचवल्या, इथे रनआउट साठी गेले, परंतु फलंदाज अगदी सहजरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. आपण चर्चा करत आहोत ना की झडप ही जी घातली ना ती अगदी योग्य वेळेसच घातली, कारण झडप जर चुकली असती ना तर बॉल सीमारेषा पलीकडे देखील जाऊ शकला असता. त्याचमुळे की काय अगदी योग्य वेळेवर झडप घातल्या आणि संघासाठी काही धावा वाचवल्या. धावसंख्या फक्त 2 पुढे सरसावल्यान जाऊन पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू असताना 13 वरती 3 योगेश आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळेला पुन्हा फुलटॉस, परंतु फुलटॉसचा समाचार घेता येत नाहीये. फुलटॉस म्हटलं की मोठे फटके येणं फार अपेक्षित आहे, परंतु यावेळेला ज्या सिंगल डबलचा खेळ सुरू आहे ना, स्कोर बोर्ड पुढे जात आहे याच धावेने, कारण याच धावा क्रिकेटच्या स्कोर बोर्डला नेहमी नवसंजीवनी देत असतात. धावसंख्या आता आहे धावफलकावरती तब्बल 3 बॉलच्या समाप्तीनंतर 14 धावा, 3 गडी बाद. बॉल क्रमांक 4 बॉलर तयार. यावेळेला बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 टीम करंजे बला याडीचे. थँक्यू. आणखीन एका विकेटचं पतन झालंय आणि थोडीशी करंजी ब ची परिस्थिती ही बिकट आहे, परंतु या बिकट परिस्थितीमधून मार्ग त्यांना काढावा लागेल. परिस्थिती जरी गंभीर असली ना तरी करंजे ब ला एक खंबीर खेळ करावा लागेल. आणि या बॉलच्या पाठीमागे आलेला आहे तो डॉट ओमकार आहे ना. त्याचबरोबर अनिल दादा गुजर यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत आणि त्यांचाही सन्मान आपण लगेच या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. अनिल दादा गुजर यांचं आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांना आपण लगेच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण लगोलग त्यांना सन्मानित करूया. यावेळेला हा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि 3 षटका अखेरीस धावसंख्या आहे धावफलकावरती 14 धावा, 4 गडी बाद. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. ये बॉलर कौन रे? केतन. ओव्हर नंबर आता 4 ला होते सुरुवात आणि गजवडी टीम कडून केतन यांच्या नावी आहे अंतिम षटक. उपस्थित सर्व खेळाडूंचं आपण स्वागत करूया. आज बहुसंख्येने अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. पहिला आज बॉल स्क्वेअर कट केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड डीप पॉइंटला, एक चांगला फटका, परंतु आउटफील्ड तिकडे स्लो आहे. आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे धावून काढल्या जातील धावा, त्या आहेत तब्बल 3. या धावा फार महत्वाच्या आहेत. करंजे ब संघ बॅटिंग करतोय, त्यामुळे धावा असणं फार महत्वाचं आहे. धावा असतील ना तरच मात्र गोलंदाजांना गोलंदाजी करताना थोडासा वाव मिळेल, अन्यथा परिस्थिती थोडीशी कठीण होऊन जाईल. नो बॉल, अंपायर कॉल. आणि खराब क्षेत्ररक्षण दुसरा मिळेल तो 4 धावेंचा. 9+4 चक्क गोलंदाज या ठिकाणी आढळलेले आहेत. त्यामुळे आता इथून पुढे पेनल्टी 2+1 आणि 4 5 चक्क गोलंदाज म्हणून इथे आढळलेले आहेत. तर पेनल्टी आहे 2 धावांची, नोची अशा 3 आणि आलेला तो चौकार. पूर्ण धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 7. पेनल्टीच्या 2, नोची 1 आणि 1 चौकार, अशा 7 धावा. आणि इथून पुढे आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही.
आता त्यांचे उर्वरित बॉल हाताळण्यासाठी निहाल उर्मोडी क्रिकेट असोसिएशनचा हा नियम आहे की चक्क गोलंदाज जर आढळला तर त्यांना पॅनलाइज केलं जातं. चला काही करा. मस्त झालं, लक्ष चांगलं आहे. आता मैदानाच्या दिशेने आपण वळूया. आता उर्वरित पुढचे बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत निहाल आणि हा आहे फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल वेगाने उसळतोय. अंपायर कॉल वाईड, म्हणजे फ्रीड तर कंटिन्यू राहील, परंतु आता अग्निदिव्यातून जायचं आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज केतनला थांबवलं आणि केतनचे बॉल टाकण्यासाठी निहाल आलेले आहेत आणि निहाल यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला हा फटका लॉंग ऑफला आहे. खेळाडू आहेत का 2, परंतु बॉलचा होईल का पाठमोरा? हो, केला गेलाय आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 10 अंकित केलेले आहेत. दोन धावा या बॉलच्या पाठीमागे अंकित झालेल्या आहेत. करंजे कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाहीयेत. हा जो बॉल आहे ना, हा जो बॉल तुम्हाला टाकताना तुमच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करून तुम्हाला चालत नाही. बदल करावा लागतो तुमच्या हातांच्या बोटांमध्ये आणि आधुनिक काळामध्ये या बॉलचा बोलबाला राहिलाय. अगदी तोच बॉल टाकलाय. यावेळेला हा बॉल लॉंग ऑनला खेळाडू आहेत. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा. स्ट्रायकर एंडला फेक. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत आणि धावसंख्या पुढे सरसावल्याने जाऊन पोहोचलेली आहे. 29 धाव फलकावरती आहेत आणि उर्वरित काहीच बॉल शिल्लक आहेत या षटकातील. 2च बॉल शिल्लक आहेत आणि टॉस घेऊन पुढचा शिंदेवाडी आणि भोंदवडी असा होणारा पुढचा टॉस आहे. आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. टीम भोंदवडी आणि टीम शिंदेवाडी आपल्यामध्ये पुढचा नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण रिपोर्टिंग करा आपल्या टॉस साठी. आता इथून पुढे फक्त एका शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावामध्ये आणि आता पाहावं लागेल की करंजे ब संघ बॅटिंग करताना कुठपर्यंत मजल मारतोय. आणि शेवटच्या बॉलवरती मिळणार नाही कोणतीच धाव. पहिला डाव संपलाय आणि करंजे ब संघ प्रथम बॅटिंग करताना बनवतोय 31 धावा. 32 धावांचं लक्ष आहे टीम गजवडी या टीम समोर. येणारे बॉल आहेत 24 बॉल 32 ची गरज. आपण करूया टॉस. भोंदवडे विपक्ष छत्रपती 11 शिंदेवाडी असा होणारा टॉस आहे. आपण दोन्ही संघनायकांना आमंत्रित करूया. आपल्यामध्ये होत आहे पुढचा टॉस. नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि छत्रपती 11 शिंदेवाडीने टॉस जिंकलाय आणि त्यांना विनंती आहे की आपला निर्णय कळवा आणि त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही प्रथम गोलंदाजी करतोय. त्यामुळे टीम भोंदवडी या टीमला करावी लागणार आहे प्रथम बॅटिंग. त्यासाठी दोन्ही संघांना विनंती आहे की आपण सामन्याची करा तयारी. यानंतरचा सामना आहे छत्रपती 11 शिंदेवाडी विपक्ष भोंदवडे 11 असा असणारा हा सामना आणि या सामन्याचा टॉस जिंकलाय छत्रपती 11 शिंदेवाडी या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. टीम
भोंदवडे या टीमला आमंत्रित केलेलं आहे प्रथम बॅटिंगसाठी. मॅचला होते सुरुवात. जो सामना सुरू आहे ना, करंजे ब विरुद्ध गजवडी. 32 धावांचं लक्ष, येणारे 24 बॉल. चला करा घाई, ही आहे दोन्ही संघांना विनंती. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेता आपण मॅच सुरू करा, ही विनंती आहे. 32 धावांचं लक्ष आणि येणारे बॉल आहे 24. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला आता गजवडी संघाची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेली आहे आणि त्या स्ट्रायकरच्या जोडीमध्ये 2 नावं आहेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. चेतन आणि युनिस काजी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी करंजे ब या टीम कडून रोहिदास फौजी पहिलं षटक टाकतील करंजे ब या टीम कडून. समोर बॅट्समन आहेत बॅटिंग मध्ये चेतन. पहिलाच बॉल लॉंग ऑनला आलाय, टप्पा पडल्यानंतर बॉल सीमारेषा चिरतोय. पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय बॅट्समन चेतन यांनी. धावा मिळतील 4, आलाय तो चौकार या डीजे. त्याचबरोबर जयवंतजी शिंदे आणि मंगेश शिंदे फौजी यांचा आम्ही आदरपूर्वक सन्मान या करंजे गावच्या स्पर्धेमध्ये करत आहोत. त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. पहिलाच बॉल जो आहे ना तो 4 धावेंचा आहे. सुरुवात चांगली केली टीम गजवडीने, परंतु एका बाजूला विकेटसाठी जावं लागेल करंजे ब या टीमला, कारण कमी धावा आहेत आणि कमी धावसंख्या असताना चांगली गोलंदाजी करणं हा एकमेव पर्याय या सामन्यामध्ये करंजे ब टीमकडे आहे. एका बाजूला आक्रमण संयम टीम गजवडीने दाखवलेला आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे आक्रमण केलं तर या बॉलच्या पाठीमागे दाखवला तर संयम. 2 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती आलेले आहेत. 6 धावा, माफ करा, आपण करेक्शन करूया. या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 आहेत. यावेळेला समोर बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, जबरदस्त टोला, 440 चा झटका. बॅट्समन आहेत चेतन, त्यांच्या बॅटमधून हा षटकार. त्याचबरोबर मंगेश फौजी यांचाही सन्मान होत आहे. आपण त्यांनाही सन्मानित करतोय. करंजे गावच्या या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आणि आपण त्यांचं करत आहोत एक आदरपूर्वक सन्मान. चेतनने जे आक्रमण केलंय ना हे भयानक आहे. आता याही बॉलवरती एक भीषण हल्ला चढवला होता. क्षेत्ररक्षक आले, सीमारेषेलगत बॉल थांबवला आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा पुन्हा धावून पूर्ण केलेल्या आहेत. आणखीन एक फटका जबरदस्त आहे. आता पाहावं लागेल की मोहर किती धावांची लागते, तर 2 धावांची मोहर या बॉलच्या पाठीमागे लागली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये झुंजार खेळ केलाय बॅट्समन चेतन यांनी.
आणि कुठल्या तब्बल 16 धावा. या षटकामध्ये जर तुम्ही पाहिले ना तर 5 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातील. बॉलर पुन्हा तयार. प्रोफेशनल स्कोअर शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. बॉलर तयार होतील. रोहिदास. आणि अंतिम बॉल या षटकातील आलाय तो डॉट. एका षटकाचा खेळ संपलाय. 32 धावांचा पाठलाग करताना 16 धावा धाव फलकावरती आहे. तर 18 बॉल आणि बनवायच्या 16 धावा हे आहे समीकरण. 18 बॉल 16 ची गरज. ऐकूया एक छोटस आणि मधुर संगीत. विक्रम शिंदे त्याचबरोबर विक्रम दादा शिंदे यांचाही सन्मान आम्ही करंजे गावच्या या स्पर्धेमध्ये करत आहोत. नको तो लिस्ट टोपी घाल. आता ओव्हर नंबर 2 साठी टीम करंजे ब या टीम कडून गोलंदाजी करण्यासाठी अक्षय आलेले आहेत. आणि बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिले ना तर पहिल्यांदा स्ट्राईक करतील युनिस काजी. आता 18 बॉल 16 ची गरज आहे. तारेवरची कसरत करावी लागेल गोलंदाजांना आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलर तयार अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बॉल हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि लोण्याचा गोळा हातामधून निसटलाय. आज मात्र झेल त्यांच्या हातामधून निसटतोय. हा झेल पकडणं फार महत्वाचं होतं आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला त्यांच्या हातामधून झेल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस हा झेल किती महत्वाचा होता. आणि यावेळेला भिरकावून दिलाय. ज्या वेगाने बॉल आलाय त्याच वेगाने पाठवलाय सरळ 2 धावेंसाठी. वेगाचा वापर केलाय फलंदाजांनी. टीम भोंदावडे आपला एक खेळाडू पाठवा. टीम भोंदावडे. कॅन्सल डेड बॉल आहे. ओके म्हणजे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. वायरला लागला. डेड बॉल याला स्पाय कॅमला लागतो तेव्हा पण डेड बॉल असतो. डेड बॉल ते बरोबर ठेवले. यावेळेला पुन्हा भिरकावून दिलाय. आता मोहर 2 धावांची लागते. नाही आलं का? टीम बोंदावडे माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आपला एक खेळाडू पाठवा. टीम बोंदावडे. त्याचबरोबर हनुमंत शिंदे यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. जे कोच आहेत आपण त्यांना सन्मानित करूया. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल आणि अंपायर कॉल वाईट. त्याचबरोबर हनुमंत दादा शिंदे ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला बॉलसाठी विशेष सहकार्य केलेलं आहे अशा व्यक्तिमत्वाचा होत आहे सन्मान. प्रत्येकाने करंजे गावच्या या स्पर्धेसाठी काही ना खारीचा वाटा उचललेला आहे आणि त्यासाठी ज्यांनी आर्थिक पाठबळ दिले ना त्या सर्वांचं मनपूर्वक आभार. कारण आपल्या सहकार्याशिवाय ही स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही आणि आपल्या सहकार्यामुळे हा भव्य दिव्य आम्ही आखीव रेखीव क्रिकेटचा सोहळा उभा करू शकलोय.
धावफलकावरती आहे 26 शून्य गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आणि बॅट्समन आहेत युनिस काजी. आणि या बॉलच्या पाठीमागे मिळेल ते एक सिंगल धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटका अखेरीस एक बॉल शिल्लक आहे. ओके, एक बॉल बाकी आहे. निश्चित एक बॉल डेड होता आणि त्याच्यामध्ये आपण करेक्शन करूया. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 26 धावा आणि शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेला 8व्या बॅटने हा फटका. क्षेत्ररक्षक जातील. धाव घेण्याची कोणतीही घाई फलंदाजांनी केली नाही आणि किंबहुना युनिस काजी यांनी ही धाव नाकारली आहे आणि फलंदाज चेतनला पुन्हा माघारी पाठवलंय. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा आता बनवायच्या. तिथून पुढे 5 धावा आणि येणारे बॉल आहेत 12 बॉलच्या पाठीमागे 5 धावांची गरज. एका बाजूला पहा, गोलंदाजी करताना ज्या विकेट घ्यायला हव्यात त्या विकेट करंजे ब टीमला अजूनही मिळाल्या नाहीयेत आणि हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. 6 रन आले यावरला. पहिला 16. आणि या षटकासाठी आता आयुष आलेले आहेत आणि आयुष यांना आता 12 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 5 धावांचा बचाव करायचा आहे. अशी तारेवरची कसरत आहे. एका बाजूला युनिस काजी सारख्या फलंदाजाला माघारी पाठवायचं आहे. युनिस काजी यांना जीवनदान मिळालंय आणि आयुष ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. षटक क्रमांक 3 सांभाळतील करंजे ब टीम कडून. पहिलाच बॉल आणि इथे पंचांनी कळवलं की हा नो आहे. नो प्लस 1 अशा मिळतील धावा. 2 स्कोर बोर्ड मध्ये आपण अंकित करूया आणि धावसंख्येला पुढे नेऊया. म्हणजे अवघ्या 3 धावांची गरज आहे आणि छत्रपती 11 शिंदेवाडी आणि भोंदवडे टीम आपण तयारी करा. आपला संघ तयार करायला घ्या कारण यानंतर आपला सामना आहे. टीम भोंदावडे आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. टीम भोंदावडे आम्ही तुम्हाला वारंवार अनाउन्स करत आहोत. आणि यावेळेला आपल्या स्टाईलने बॉलला पाठवलंय 2 धावेंसाठी. आता अवघ्या 1 धावेची गरज आहे. बॅटिंग करताना टीम करंजे ब टीमला धावांची बुक ठेवता आली नाही आणि धावसंख्येचा बचाव करताना अद्यापही विकेट मिळवता आली नाही. याचमुळे की काय हा संघ थोडासा प्रयत्नांमध्ये पाठीमागे पडलाय आणि एका बाजूला हा सामना कंट्रोल केलाय टीम गजवडी या टीमने. आणि यावेळेला मॅच उद्ध्वस्त होते आणि हा सामना गजवडी टीमने जिंकलाय. त्यांचं अभिनंदन आणि करंजे बस आभार. तुम्ही तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.